नमस्कार विद्यार्थी मित्र हो. काल आपण इन्कम फ्रॉम सॅलरी याच्या काही बेसिक कन्सेप्ट आपण पाहिल्या. आता आपण पाहायचं आहे की टॅक्सॅबिलिटी ऑफ व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ सॅलरी. आता याच्यामध्ये टॅक्सॅबिलिटी असेल किंवा काही वेळा एक्झम्पशन्स आपल्याला पाहायला मिळतील इन केस ऑफ अलाउन्सेस अँड परक्विजिट्स. इथे बघा आपण सोपं इन्कम टॅक्स इन्कम फ्रॉम सॅलरी हे आपल्याला कशा पद्धतीने करता यावं यासाठी आपण काही रकाने केलेले आहेत. सेक्शन, पर्टिक्युलर्स अँड टॅक्सॅबिलिटी ऑर एक्झम्पशन्स. सेक्शन मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल की सॅलरी हा आपल्याला अंडर सेक्शन 17. तर जी बेसिक सॅलरी आहे ती बेसिक सॅलरी आपली फुल्ली टॅक्सेबल होते. त्यानंतर डिअरनेस अलाउन्स रेफर टू ॲज डीए, याला आपण डीए असं शॉर्ट मध्ये आपण म्हणतो, तर ती देखील आपल्याला फुल्ली टॅक्सेबल आपल्याला असते. बोनस, फीज और कमिशन ही सुद्धा आपल्याला फुल्ली टॅक्सेबल करावी लागेल. तर हे जे तिन्ही आयटम्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील, फुल्ली टॅक्सेबल आपल्याला केलेले पाहायला मिळतात. त्यानंतर पहिला पार्ट आहे अलाउन्सेस अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 13A. रीड विथ रूल 2A. तर याच्या अंडर आपल्याला सर्वात महत्वाचा असणारा अलाउन्स म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स. हाऊस रेंट अलाउन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला याचे काही नियम आपल्याला फॉलो करावे लागतील. पहिला नियम याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे की आपल्याला इथं ए, बी आणि सी हे तीन भाग पाहायला मिळतात. तर या ए, बी, सी मधील जी कमीत कमी जी रक्कम येणार आहे ती आपण एक्झम्प्ट करायची आहे. म्हणजे लिस्ट ऑफ द फॉलोइंग इज एक्झम्प्ट. या तिन्ही कॅल्क्युलेशन मधली जी कमीत कमी अमाऊंट येणार ते आपण वजा करायचे आहे, एक्झम्प्ट करायचे आहे. तर पहिला नियम काय बघा, ऍक्च्युअल एचआरए रिसिव्ड आपल्याला दिलेला असतो एचआरए. तर तो एचआरए आपल्याला ऍक्च्युअली किती मिळालेला आहे तो आपल्याला इथे घ्यावे लागले. त्यानंतर 40% ऑफ सॅलरी. मग सॅलरी म्हणजे कुठली, तर सॅलरी जी आपल्याला दिलेली आहे ती सॅलरी नाही, तर या एचआरए साठी आपण कॅल्क्युलेशन करावं लागणारे असणारे सॅलरी आपण मागच्या पीपीटी मध्ये पाहिलेलं आहे, प्रेझेंटेशन मध्ये पाहिलेलं आहे. एचआरए जर असतील तर एचआरए साठी आपल्याला सॅलरी कशा पद्धतीने काढायची. सॅलरी इज इक्वल टू बेसिक प्लस डीए इफ पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट्स. म्हणजे याच्यामध्ये काही पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट्स असेल तर तो आपल्याला पाहायचा आहे, प्लस टर्न ओव्हर बेस्ड कमिशन. आणि याच्यावर आधारित या ठिकाणी जे काही अमाऊंट्स दिलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपण सॅलरी कॅल्क्युलेट करायचे त्याच्या 40%. आता 40% कधी आणि 50% कधी ते महत्वाचं आहे. इफ हाऊस सिच्युएटेड इन मुंबई, कलकत्ता, दिल्ली अँड चेन्नई. म्हणजे जर एखादा समजा जर आपल्याला मुंबईमध्ये राहत असेल, कलकत्तामध्ये, दिल्लीमध्ये, चेन्नईमध्ये म्हणजे मेट्रोज मध्ये या ठिकाणी जर राहत असेल तर आपल्याला पर्सेंटेज किती घ्यायचं आहे, 50%. अदरवाईज अदर प्लेसेसला ते आपल्याला किती घ्यावं लागेल, 40% ऑफ सॅलरी. म्हणजे आपल्याला बघायला पाहिजे की तो एसएससी कोणत्या ठिकाणी रेसिडेंट आहे, मुंबईमधील आहे, कलकत्तामधील, दिल्लीमधील, चेन्नईमधील का कोल्हापूरमधील. कोल्हापूरमध्ये असेल तर 40%, आणि जर या दिलेल्या मेट्रो सिटीज मध्ये असेल तर आपल्याला 50% सॅलरीच्या अमाऊंट इथे घ्यावी लागेल. त्यानंतर रेंट पेड, जे आपण एचआरए यूज करतोय त्यासाठी काही रेंट पेड केलेला असेल तर रेंट पेड मधून आपल्याला 10% ऑफ सॅलरी, जे आपण सॅलरी कॅल्क्युलेट केलेली असेल त्याच्या 10% सॅलरी आपल्याला मायनस करायची आहे, म्हणजे येणारी अमाऊंट आपल्याला कळेल. आणि या तिघांच्या मध्ये जी अमाऊंट आपल्याला कमीत कमी येणार आहे ती आपल्याला काय करावी लागेल, एक्झम्प्ट करावी लागेल. आता आपल्याला हे सगळे रूल महत्वाचे आहेत, रूल माहित असणे आवश्यक. एचआरए कसा कॅल्क्युलेट करायचा, आता याच्यातला काही भाग आपल्याला पाहायला मिळेल. fully taxable if HRA is received by an employee who is living in his own house or if he does not pay any rent. असा आपल्याला फुल्ली टॅक्सेबल होईल की जो आपल्याला एखादा एसएससी असेल किंवा एम्प्लॉई असेल की त्याला एचआरए मिळतोय आणि तो त्याच्या स्वतःच्या घरामध्ये राहतोय आणि तो कुठल्याही प्रकारचा रेंट देत नाहीये, तर अशी जी काही या ठिकाणी प्रोव्हिजन केलेली आहे एचआरएची ती तो एचआरए फुल्ली टॅक्सेबल म्हणून घेतला जाईल. इट इज मॅन्डेटरी फॉर एम्प्लॉय टू रिपोर्ट पॅन
of the landlord to the employer if rent paid is more than ₹1 lakh. 1 लाखापेक्षा जास्त जर रेंट पेड केलेला असेल तर इथं रिपोर्टिंग करायचं आहे पॅन, कारण पॅन हे आपल्याला इन्कम टॅक्सचा एक आपल्याला कार्ड ज्याला आपण म्हणतो परमनंट अकाउंट नंबर, तर हा आपल्याला सर्वात महत्वाचा आहे आणि इट इज मॅन्डेटरी. आता दुसरा पाहूया आपण अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 14 चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स किती आहे बघा, अप टू ₹100 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्सिमम 2 चिल्ड्रन इज एक्झम्प्ट. आपली 2 मुलं पहिली जी आहेत त्या 2 मुलांसाठी ₹100 प्रतिमाह, म्हणजे महिन्याला ₹100 म्हणजे झाले वर्षाचे 1200, म्हणजे 2 मुलांचे किती झाले ₹2400 आपल्याला काय मिळेल, एक्झम्पशन मिळेल. म्हणजे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सच्या बाबतीमध्ये ₹100 प्रमाणे 12 महिन्याचे 2 मुलांसाठी 100 गुणिले 12 गुणिले 2 म्हणजे ₹2400 आपल्याला एक्झम्पशन मिळेल. त्यानंतर हॉटेल एक्सपेंडिचर अलाउन्स अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 14 अप टू ₹300 पर मंथ पर चाइल्ड अप टू ए मॅक्सिमम ऑफ 2 चिल्ड्रन इज एक्झम्प्ट. वर्षाप्रमाणे ₹300 एक्झम्प्ट आहे एका मुलासाठी, आपल्या 2 मुलांसाठी ते एक्झम्पशन पाहायला मिळेल. म्हणजे 300 गुणिले 12 गुणिले 2 म्हणजे इथं 12 त्रिक 36, 36 दुनी 72 म्हणजे ₹7200 आपल्याला एक्झम्पशन मिळेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 14 अंडर ट्रान्सपोर्ट अलाउन्स granted to an employee to meet expenditure for the purpose of commuting between place of residence and place of duty. इथं आपल्याला जर ट्रान्सपोर्ट अलाउन्स सांगितलेला आहे, एम्प्लॉईला दिलेला असेल, त्याचे खर्च जे आहेत ते खर्च भागण्यासाठी आणि प्लेस ऑफ ड्युटी आणि रेसिडेन्स याच्यामध्ये ज्यानं जे काही ट्रॅव्हलिंग केलेलं असेल त्या संदर्भानं ₹3200 पर मंथ ग्रँटेड टू अन एम्प्लॉई, महिन्याला ₹3200 ग्रँटेड केलेले असतात. हु इज अ ब्लाइंड और डीफ अँड डम और ऑर्थोपेडिकली हँडिकॅप विथ डिसेबिलिटी ऑफ लोअर एक्स्ट्रीम्स. की तो कसा असला पाहिजे, अंध असेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी तो डम किंवा ऑर्थोपेडिक हँडिकॅप्ड वगैरे असेल तर, म्हणजे त्याच्यामध्ये डिसेबिलिटी असेल तर आपल्याला पाहायला मिळेल. Section 10 subsection 14 allowances granted to an employee working in any transport business to meet his personal expenditure during his duty performed in the course of running of such transport from one place to another place, provided employee is not in receipt of daily allowances. अशा प्रकारचं जर असेल तर आपल्याला अमाउंट ऑफ एक्झम्पशन शाल बी लोअर ऑफ द फॉलोइंग, मीन्स त्या दोघांच्या मध्ये जी कमीत कमी अमाउंट येणार आहे ते अमाउंट घ्यायची. म्हणजे त्याला अलाउन्सेस किती ग्रँटेड झालेले आहेत त्याच्या 70%, म्हणजे 70% आपल्याला इथं घ्यावं लागेल किंवा ₹10,000 पर मंथ. मग या दोघांच्या मध्ये जी कमीत कमी आहे ती आपल्याला विचारात घ्यावी लागेल. त्यानंतर अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 14 कन्व्हेन्स अलाउन्स ग्रँटेड टू मीट द एक्सपेंडिचर ऑन कन्व्हेन्स इन परफॉर्मन्स ऑफ ड्युटीज अँड ऑफिस. जो कन्व्हेन्स अलाउन्स दिलेला असेल तो एक्झम्प्ट टू द एक्सटेंट ऑफ एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर ऑफिशियल पर्पज. जेवढा आपण ऑफिससाठी खर्च केलेला असेल तेवढे काय होतील, आपले खर्च एक्झम्प्ट होतील. ट्रॅव्हलिंग अलाउन्स टू मीट द कॉस्ट ऑफ ट्रॅव्हल ऑन टूर और ऑन ट्रान्सफर. ट्रॅव्हलिंग अलाउन्स सुद्धा इथे सुद्धा तसंच आहे, जितका या ठिकाणी ऑफिशियल पर्पज साठी आपण केलेला असेल खर्च तेवढा काय करायचा आहे, exempt करायचा आहे. As same daily allowances to meet the ordinary daily charges incurred by an employee on account of absence from his normal place of duty. डेली अलाउन्सेस आपल्याला जे काय आहेत ते सुद्धा आपल्याला exempt करायचे आहेत जेवढे ऍक्च्युअली आपण ऑफिस पर्पज साठी केलेले आहेत अंडर सेक्शन सेम 10 सबसेक्शन 14. हेल्पर और असिस्टंट अलाउन्स हे देखील आपल्याला याच सेक्शन खाली एक्झाम टू द एक्सटेंट ऑफ एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर ऑफिस पर्पज, म्हणजे ऑफिशियली जेवढे खर्च आहेत तेवढेच. अंडर सेक्शन 10-14 रिसर्च अलाउन्सेस ग्रँटेड फॉर एनकरेजिंग द अकॅडमिक रिसर्च अँड अदर प्रोफेशनल परस्युट्स. तर इथे सुद्धा आपल्याला सेम तेवढीच अमाऊंट जी ऍक्च्युअली आपण एक्झाम करायची आहे जे आपण ऑफिससाठी एक्झाम केलेली आहे.
युनिफॉर्म अलाउन्स सेम आपल्याला पाहायला मिळेल 10 सबसेक्शन 14 आणि त्याच्याच पद्धतीने एक्झाम टू द एक्सटेंट ऑफ एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर ऑफिशियल पर्पज. त्याच्यानंतर 10 अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 7 any allowance or perquisite paid or allowed by government to its employees an Indian citizen posted outside India. अशा प्रकारचं जर अलाउन्स किंवा एखादी सुविधा जर दिलेली असेल गव्हर्नमेंटने तर अशा प्रकारची सुविधा ही पूर्णतः एक्झम्प्ट केली जाते. त्याची अमाऊंट जी आहे ती फुल्ली एक्झम्प्ट होईल. त्यानंतर अलाउन्सेस टू जज ऑफ हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन. जज असतील हायकोर्टचे सुप्रीम कोर्टचे त्यांचं सुद्धा या ठिकाणी अलाउन्सेस असेल तर तो आपल्याला फुल्ली एक्झम्प्ट करावा लागेल. अंडर सेक्शन 1045 ला आपल्याला बघा कुठले कुठले अलाउन्सेस परक्विजिट्स आपल्याला दिलेले आहेत. चेअरमन और मेंबर्स ऑफ युपीएससी इज एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. म्हणजे युपीएससी एक्झाम वगैरे जे आहेत त्याचे चेअरमन असतील किंवा मेंबर असतील त्यांना ह्या टॅक्स मधून ह्या मुभा आहेत. व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री ऑफिशियल रेसिडेन्स, व्हॅल्यू ऑफ कन्व्हेन्स फॅसिलिटीज इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्ट अलाउन्स, सॅंक्च्युरी अलाउन्स, लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करायच्या आहेत आपल्याला एक्झम्प्ट करायच्या आहेत. अलाउन्सेस पेड बाय द युनो टू इट्स एम्प्लॉईज, तर काही अलाउन्सेस युनोने दिलेले असतील तर ते सुद्धा आपल्याला पूर्णतः एक्झम्प्ट करायचे आहे. सेक्शन 10 सबसेक्शन 14 रूल 2BB स्पेशल कॉम्पेन्सेटरी अलाउन्स hills areas subject to certain conditions or locations. Amount exempt from tax varies from 300 to ₹7,000 per month. आपल्याला 300 रुपयापासून 7,000 रुपयापर्यंत पर मंथ अशा प्रकारचे जे अमाउंट आहे ते आपण टॅक्स मधून जसं बदलतील टॅक्सचे रेट्स वगैरे तशा पद्धतीने ते एक्झम्प्ट करावे लागतील. सेक्शन 10 सबसेक्शन 14 2BB बॉर्डर एरिया रिमोट लोकॅलिटी अँड डिस्टर्ब्ड एरिया और डिफिकल्ट एरिया अलाउन्स, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अमाउंट एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स वेरीज फ्रॉम 200 to 1,300 पर मंथ. 200 रुपये ते 1,300 रुपये पर मंथ जसं या ठिकाणी दर बदलतील. सेक्शन 10 सबसेक्शन 14 2BB ट्रायबल एरिया अलाउन्स मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, त्रिपुरा, आसाम, वेस्ट बेंगाल, बिहार, ओरिसा अप टू ₹200 पर मंथ इज एक्झम्प्ट. प्रत्येक महिन्याला 200 रुपये म्हणजे वर्षाला 2400 रुपये आपल्याला एक्झम्प्ट करावे लागतील. कॉम्पेन्सेटरी फील्ड एरिया अलाउन्स इफ this exemption is taken, employee cannot claim any exemption in respect of border area allowance. म्हणजे हे जर आपण क्लेम केला असेल तर त्या ठिकाणी बॉर्डर एरिया अलाउन्सचे आपण क्लेम करू शकत नाही. तर इथं आपल्याला 2,700 रुपये पर मंथ एक्झम्प्ट करायचे आहेत. पर मंथ म्हणजे वर्षाला गुणिले 12 करायचं आपल्याला आणि अमाऊंट लिहायची. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल कॉम्पेन्सेटरी मॉडिफाईड एरिया अलाउन्स दिस एक्झम्पशन इज टेकन. परत ही त्याच पद्धतीने आहे. कॉम्पेन्सेटरी मॉडिफाईड एरिया अलाउन्स अप टू ₹1,000 पर मंथ इज एक्झम्प्ट. प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये आपल्याला एक्झम्प्ट करायचे. त्यानंतर काउंटर insurgency allowance granted to member of armed force operating in area away from their permanent location. If this exemption is taken, employee cannot claim any exemption in respect of the border area allowance. आपल्याला द्यायचे आहेत up to ₹3,900 per month. 3,900 रुपये प्रत्येक महिन्याला एक्झम्पशन करायचे. त्याच्यानंतर अंडरग्राउंड अलाउन्स टू एम्प्लॉईज वर्किंग इन uncongenial unnatural climate in underground mines up to ₹800 per month is exempt. प्रत्येक महिन्याला आपल्याला 800 रुपये एक्झम्प्ट करायचे. त्यानंतर हाय अल्टिट्यूड अलाउन्स ग्रँटेड टू आर्म फोर्स ऑपरेटिंग इन हाय अल्टिट्यूड एरियाज up to ₹1,060 per month for altitude of 9,000 to 15,000 feet. 9,000 ते 15,000 फीट उंचीवर काय असेल तर त्याला 1,600 रुपये पर मंथ आपल्याला इथे एक्झम्पशन आहे. त्यानंतर 1,600 रुपये पर मंथ ज्यावेळी 15,000च्या वरती आपल्याला अल्टिट्यूड पाहायला मिळेल.
हायली ऍक्टिव्ह फील्ड एरिया अलाउन्स ग्रँटेड टू मेंबर्स ऑफ आर्म फोर्स. 4,200 रुपये पर मंथ याच्यासाठी आपल्याला एक्झम्प्ट करायचे आहेत, मायनस करायचे आहेत. आयलँड ड्युटी अलाउन्स ग्रँटेड टू मेंबर्स ऑफ आर्म फोर्स अंदमान अँड निकोबार अँड लक्षद्वीप ग्रुप ऑफ आयलँड. 3,250 रुपये आपल्याला प्रत्येक महिन्याला एक्झम्प्ट करायचे आहेत. काही महत्वाचे आपल्याला 10 अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 14 सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल करायचं आहे, म्हणजे अमाऊंट आपल्याला टॅक्स साठी घ्यावी लागेल. अंडर सेक्शन 10-14 फिक्स्ड मेडिकल अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल. टिफिन लंच डिनर रिफ्रेशमेंट अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल. सर्वंट अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल. प्रोजेक्ट अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल. ओव्हरटाइम अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल. टेलिफोन अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल. हॉलिडे अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल. Any other cash allowance fully taxable. Leave travel concession or assistance extended by an employer to an employee for going anywhere in India along with his family. कुठे बाहेर आपण फिरायला वगैरे गेलो असेल तर त्याच्यासाठी एक्झम्पशन्स दिलेले आहेत. The exemption shall be limited to fare for going anywhere in India along with family twice in a block of 4 years. 4 वर्षातून दोनदा. Where journey is performed by air. आणि तुम्ही बाय एअर गेला असाल तर विमानाने प्रवास केला असेल तर एक्झम्पशन अप टू एअर फेअर ऑफ इकॉनॉमी क्लास इन द नॅशनल कॅरियर बाय द शॉर्टेस्ट रूट. म्हणजे जो जवळच्या मार्गाने तुम्ही जर एखाद्या गेलेला असाल इकॉनॉमी क्लासचं तिकीट असेल तर ते एक्झम्पशन होईल. वेअर जर्नी इज परफॉर्म्ड बाय रेल, रेल्वेने गेला असाल तर एक्झम्पशन अप टू एअर कंडिशन फर्स्ट क्लास रेल फेअर. म्हणजे तुम्ही एअर कंडिशन फर्स्ट क्लास एअर रेल फेअर जे आहे भाडे जे आहे ते एक्झम्पशन होईल. ते देखील शॉर्टेस्ट रूट म्हटलेलं आहे. त्यानंतर प्लेस ऑफ ओरिजिन ऑफ जर्नी अँड डेस्टिनेशन आर कनेक्टेड बाय रेल बट जर्नी इज परफॉर्म बाय एनी अदर मोड ऑफ ट्रान्सपोर्ट एक्झम्पशन. तर हे जे आपल्याला एक्झम्पशन्स पाहायला मिळतील या ट्रॅव्हलिंग वगैरे आपण जर केलेल्या असेल तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची नोट लक्षात घ्यायची आहे. 2 जर्नीज इन अ ब्लॉक ऑफ 4 कॅलेंडर इयर्स इन इज एक्झाम्पल. 4 वर्षातून आपल्याला दोनदा आपण कुठे गेलो असेल तर आपल्याला हे एक्झम्पशन मिळू शकेल. टॅक्सेबल ओनली इन केस ऑफ स्पेसिफाईड एम्प्लॉईज. आणि इथं लक्षात ठेवायचं जे स्पेसिफाईड एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठीच हे लागू होतं. तर अशा प्रकारचे हे आपल्याला सगळे अलाउन्सेस पाहायला मिळतात आणि हे अलाउन्सेस आपल्याला ऍज पर द नॉर्म्स ऍज पर द रूल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्याच्यामधले कुठले फुल्ली टॅक्सेबल आहेत, काही पार्शियली टॅक्सेबल आहेत आणि ह्या सर्व अलाउन्सेसचा अभ्यास आपल्याला त्या सॅलरीच्या स्टेटमेंटमध्ये घ्यावा लागतो. तर आपल्याला हा भाग आपण अलाउन्सेसचा घेतलेला आहे. याच्यानंतर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहायचं आहे की आपल्याला जे काही परकिजिट्स आपल्याला दिले जातात ते परकिजिट सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला घ्यावे लागतील. ओके, थँक्यू.